देशामध्ये दिवाळीची जी धामधूम आहे ती सर्वत्र पाहायला मिळते आणि ह्याच धामधूममध्ये जे दारावरती तोरण आहे ते तोरण सजण्यासाठी जी फुलं आवश्यक असतात फुलांची तोडणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या आलो आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरूर तालुक्यामध्ये। या ठिकाणी पाहतो की ही आष्टरची शेती आहे आणि आष्टरची शेतीची जी तोडणी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण की ज्या पद्धतीने पाहिले की दिवाळीचा सण आला तर घरासमोरील तोरण असेल किंवा दुकानासमोरील तोरण असेल हे सजवण्यासाठी लावण्यासाठी जी महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे फुलं। त्यामध्ये गोंडा असेल अष्टर असेल अशा विविध प्रकारची जी फुलं आहेत त्या फुलांमुळेच खरं तर जी दिवाळीची शोभा आहे ती वाढली जाते। मात्र एकंदरीत पाहतो की सध्या आपण शिरूर तालुक्यामधील हे शेतामध्ये आलो आहोत। या ठिकाणी जी अष्टर आहेत तो तोडण्याचं काम सध्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहिलं की गेल्या कित्येक दिवसापासून शेतीमालाला बाजारभाव नाही, त्याचसोबत अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातला होता आणि याचमुळे शेतामध्ये आलेले अनेक फळं असतील फुलं असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। मात्र एकंदरीत पाहिलं की काही शेतकऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी जी कीड पडली होती त्या किडीला औषधोपचार करून खरं तर ही फुलं ती टिकवलेली पाहायला मिळतं। एकंदरीत पाहतो की हा अष्टर फुलं आहे। ऑगस्टच्या कालावधीमध्ये खरं तर ह्या अष्टर पिकाची लागवड केली जाते आणि कमी कालावधीमध्ये हे फुलं आहे ही फुलं उत्पादित होत असतात। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो की गोंडा असेल किंवा अष्टर असेल अशा फुलांचं खरं तर उत्पादन घेतलं जातं। या ठिकाणी पाहतो की खरं तर जी तोडणी आहे ती तोडणी सध्या सुरू आहे आणि याच नंतर ही जी फुलं आहेत ही फुलं मुख्य बाजारपेठ मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी जातील। मात्र एकंदरीत सध्या फुलाची जी मागणी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। केवळ अभिषेक समीर सुलदिगे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।